4 महिन्यांपासून जिओ टॉवर बंद. अखेर ग्रामस्थांचा संताप फुटला. 4 महिन्यांपासून मोबाईल नेटवर्क गायब. विद्यार्थ्यांचे शिक्षण ठप्प, ऑनलाईन सेवा विस्कळीत आणि नागरिकांचा संताप शिगेला. अखेर केळझर परिसरातील ग्रामस्थांनी उचलले मोठे पाऊल. नेमकं काय घडलं? पहा हा संपूर्ण रिपोर्ट. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. आता पाहूया केळझर परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या एका महत्त्वाच्या बातमीकडे. ग्रुप ग्रामपंचायत वाठोडे आणि ग्रुप ग्रामपंचायत केळझर यांच्या वतीने केळझर परिसरातील गेल्या तब्बल 4 महिन्यांपासून बंद असलेल्या जिओ मोबाईल टॉवरमुळे निर्माण झालेल्या गंभीर नेटवर्क समस्येबाबत सहकार अधिकारी तथा समाजसेवक श्री वसंत गवळी सादर करण्यात आले. निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की जिओ टॉवर बंद असल्यामुळे सावरपाडा, बारीपाडा, गांधीनगर, केळझर, गाडमाळ, कोदमाळ तसेच संपूर्ण केळझर परिसरातील नागरिकांना मोबाईल नेटवर्कच्या अभावामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येमुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण प्रभावित झाले आहे. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाईन सेवा अडचणीत आल्या आहेत. बँकिंग व्यवहार, डिजिटल पेमेंट, आपत्कालीन संपर्क तसेच दैनंदिन संवाद देखील विस्कळीत झाला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवेदनाची गंभीर दखल घेत श्री वसंत गवळी साहेब यांनी संबंधित विभागाशी तातडीने पाठपुरावा करून जिओ नेटवर्कचा प्रश्न शक्य तितक्या लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले. यावेळी समाजसेवक श्री राजू गांगुर्डे, युवा समाजसेवक श्री तुळशीराम टोपले, श्री भास्कर देशमुख, श्री सुनील ठाकरे, श्री मधुकर देशमुख, श्री हरी देशमुख आणि श्री हेमाजी गवळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. केळझर परिसरातील नागरिक आता लवकरात लवकर जिओ मोबाईल टॉवर सुरू होऊन नेटवर्क सेवा पूर्ववत होण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत. प्रशासन आणि संबंधित कंपनी याकडे किती वेगाने लक्ष देते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. विशाल देवरे, वीरगाव सटाणा, 24x7 न्यूज रिपोर्ट.